आणि आमची जिद होती वाबळे कॉलनीची दहशत हटवायची. मागच्या वर्षी आमची कानापासून गोळी गेली, पण ह्या वर्षी आम्ही AK-47 हातात घेतलं. मुकुंदनगर बिघडून टाकला, काय केलं त्यांना माहिती आहे. किती लोक नशाच्या आयरी गेले, इंजेक्शनच्या आयरी गेले, काय काय नशा करून राहिले. मुकुंदनगरला बाहेरचे लोक चांगलं बोलत नाही, बाहेरचे लोक चांगला बोलतील त्या हिशोबाने आम्हाला विकास करायचा. यांना दहशत मोडून काढायची, यांना विकास करायचा. आपण शम्स खान यांच्या घरी आहोत आणि त्यांचा सगळा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. मोठं आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे. आता आपल्या बरोबर त्यांच्या बहिणी आहेत, जाणून घेऊ त्यांच्याही प्रतिक्रिया. शम्स खानने मोठी जीत हासिल केली आहे, मोठ्या मताधिक्यांनी ते निवडून आले आहे. परिवारातील तुम्ही सदस्य आहे, काय सांगाल? अस्सलाम वालेकुम। मैं शम्स खान की सबसे बड़ी बहन हूँ और शम्स खान का विजय हमारे प्रभाग के लिए एक नंबर विजय। और शम्स खान ये युवा नेता है और ये हमारे मुकुंदनगर को बहुत विकसित करेंगे और हमारे प्रभाग को बहुत आगे तरक्की लाएंगे और विधवाओं के लिए भी बहुत काम करेंगे। एजुकेशन के लिए ये सबसे बड़े एजुकेशन के लिए ये सबसे बड़ा हमको साथ देंगे। शम्स खान की विजय हम सब हिंदू मुसलमान की विजय है और हमारे लिए बहुत बड़ी जीत का विजय। अस्सलाम वालेकुम। मुकुंदनगर मध्ये कधी नव्हे तो इतिहास घडला आणि शम्स खान मोठ्या मताधिक्याने निवडून आले. इथे पंजाने आपलं खातं उघडलंय, काय सांगाल? शम्स हाजी समीर खान, हाजी समीर खान, मरहूम हाजी समीर खान माझे धाकटे बंधू होते. त्यांच्या ज्यावेळेस एन्काउंटर झाला, शम्स आमचा 5 वर्षाचा होता. आम्ही त्याला लहानचा मोठा कसं केलं आम्हाला माहिती. आणि आमची जिद होती वाबळे कॉलनीची दहशत हटवायची. मागच्या वर्षी आमची कानापासून गोळी गेली, पण ह्या वर्षी आम्ही AK-47 हातात घेतलं. अजून काय सांगू तुम्हाला, आम्ही त्याच्यातले दहशतवादी नाही, तो परिसर दहशतवाद होता. त्यांनी मुकुंदनगर बिघडून टाकला, काय केलं त्यांना माहिती आहे. किती लोक नशाच्या आयरी गेले, इंजेक्शनच्या आयरी गेले, काय काय नशा करून राहिले. हा मुकुंदनगरला बाहेरचे लोक चांगलं बोलत नाही, बाहेरचे लोक चांगला बोलतील त्या हिशोबाने आम्हाला विकास करायचा. तुम्ही जे सांगताय ती दहशत शम्स खान मोडून काढील का? काढेन, 100% काढेन. शम्स खानच्या जोडीला बाबा खान आहे. एक आहे एज्युकेशन केलेले शिकलेले पोरं आहे, यांना दहशत मोडून काढायची, यांना विकास करायचा. धन्यवाद.